श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 18 जानेवारी म्हणजेच रविवारी आहे पौष अमावास्या. या अमावास्येला मौनी अमावास्या असे देखील म्हटले जाते. या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही मकर राशीत असतात. त्यामुळे या दिवशी स्नान, दान, जप, तप आणि पितरांचे तर्पण करणे खूप शुभ मानले जाते. मौनी अमावास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे विशेष महत्त्वाचे. यामुळे पुण्य मिळते आणि आयुष्यात सुख समृद्धी येते. मौनी अमावास्येच्या दिवशी गंगाजल अमृतासारखे होते असे मानले जाते. या दिवशी गंगेत स्नान केल्याने अक्षय फळ मिळते. मौनी म्हणजे मौन धारण करणारा. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी मौन पाळून स्नान, जप, ध्यान आणि दान केल्याने मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक शांती मिळते. मौनी अमावास्येला भगवान विष्णू आणि शिवपूजन केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे धर्मग्रंथात सांगितले आहे. या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र, धान्य आणि धन दान केल्याने लक्ष्मी कृपा होते असे म्हटले जाते. मौनी अमावास्येच्या दिवशी पूर्वजांचे पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करावे. असे केल्याने पितृदोषापासून सुटका होते. अमावास्येच्या दिवशी पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करून पितृ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. असे मानले जाते की अमावास्या हा दिवस आहे जेव्हा पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात. अशा स्थितीत या दिवशी उपवास केला पाहिजे. तसेच आपल्या पूर्वजांच्या नावाने दान, धर्म आणि अन्नदान केले पाहिजे. असं केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे आणि संध्याकाळी दिवा लावल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग खूप फायदेशीर मानला जातो. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे. मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्यांना शांती मिळते. या दिवशी स्नान, दान आणि पूजा करण्याबरोबरच पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच मौनी अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा. दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या 3 पिढ्याचा पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दही भाताचा उपाय आपल्याला कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. मौनी अमावास्येच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्त हा सकाळी 4:43 ते सकाळी 5:23 असणार आहे. शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं. म्हणून आपल्याला याच वेळेमध्ये स्नानही करायची आहे. मौनी अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. यामुळे पुण्य लाभतं आणि जीवनात आनंद आणि समृद्धी येते. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. नाहीतर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत, पण चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहे. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. यानंतर आपल्याला सूर्यदेवांना आवर्जून जल हे अर्पण करायचं आहे. तांब्याच्या लोट्यामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे, एक लाल फूल टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचं जप करायचं. असं केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्यानंतर काही छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करायचे. अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या घराची फरशीही पुसायची. पुसताना त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं खडेमीठ टाकून आपल्याला घर हे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. त्याचबरोबर अमावास्या म्हणून आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे. त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला
थोडं थोडं पाणीसुद्धा शिंपडून घ्यायचं. कारण असं म्हटलं जातं, अमावास्या तिथीला आपले पितृ मृत्यू लोकातून या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर येऊन आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणतं सेवा किंवा कोणते उपाय हे करत. आणि जेव्हा असं हे जल आपण उंबरठ्यावर शिंपडत असतो आणि ते जल ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद हे देत असतात. तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करून घ्यायचे आहेत. तर हा उपाय जो आहे तो आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला मौनी अमावास्येच्या दिवशी रात्री करायचं आहे. म्हणजे रात्री तुमचं स्वयंपाक करून झाल्यानंतर पूर्ण स्वयंपाकघर जेव्हा आपण आवरून घेतो झोपायला जायच्या अगोदर हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला 1 वाटीभर भात हा शिजवून घ्यायचा. भात शिजवताना त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल टाकायचं नाही आहे. नुसता भात हा शिजवून घ्यायचा आहे. आता हा भात जो आहे तो आपल्याला एखाद्या पेपर पुठ्ठ्यावर काढायचा आहे किंवा द्रोणवर काढायचा आहे किंवा एका प्लेटवर काढून घ्यायचा आहे. भात थंड झाला की त्यावर आपल्याला 1 ते 2 चमचे दह्याचे टाकायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तीळसुद्धा त्या भातावर टाकायचे आहेत. बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याचप्रमाणे तुम्हाला हा भात जो आहे तो तयार करून घ्यायचा. त्याचबरोबर त्या भातावर आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकूसुद्धा टाकून घ्यायचं आहे. आता ही प्लेट उचलायची आणि आपल्या घरामध्येच आपल्याला दक्षिण दिशेला नेऊन ठेवायची आहे. त्या भातासोबत आपल्याला 1 ग्लासभर पाणीसुद्धा ठेवायचं आहे. आता दक्षिण दिशेलाच आपल्याला तोंड करून आसन घेऊन बसायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर हात जोडून बसा, त्यांचं नाव घ्या. नाही माहिती असेल तर 21 वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जपभाग करायचा आहे. त्यानंतर आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्याला त्यांना प्रार्थना करायची की यापुढे आपल्याला त्यांचं कायम स्मरण राहील. आपल्याकडनं कधीही कोणत्याही प्रकारच्या चुका ह्या होणार नाही. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची. त्याचबरोबर आपल्या घरातील जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याला दक्षिण दिशेला नमस्कार करून आपल्या पितरांचं स्मरण करायला लावायचं आहे. आता हा दही भात आपल्याला तिकडनं उचलायचा आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत हा दही भात जो आहे तो आपल्याला उतरवून घ्यायचा. एकदा हा दही भात उतरवला की त्यानंतर आपल्याला हा दही भात जो आहे तो आपल्या बाथरूममध्ये नेऊन ठेवायचं आहे. पण आता एकदा तुम्ही हा दही भात बाथरूममध्ये ठेवला की त्यानंतर तुम्हाला हे बाथरूम जे आहे ते वापरता येणार नाही. आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आमच्या घरी एकच बाथरूम आहे, मग आम्ही काय करायचं? मग काय करा, हा दही भात ठेवल्यावर त्यावर 1 बालदी जी आहे ती तुम्हाला पालथी करून ठेवायची. त्यानंतर तुम्ही हे बाथरूम जे आहे ते वापरू शकता. आता संपूर्ण रात्रभर हे दही भात जे आहे ते आपल्याला बाथरूममध्येच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातील इतर सदस्य उठायच्या अगोदर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळ न करताच हे दही भात तसेच आपण दक्षिण दिशेला जे ग्लासभर पाणी ठेवलं होतं या 2 वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे. आता घराच्या बाहेर आल्यानंतर हे ग्लासभर पाणी आहे ते आपल्याला बाहेर फेकून द्यायचं आहे. त्यानंतर हे दही भात जे आहे ते आपल्याला आपल्या घरापासून लांब एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं. आता झाडाखाली ठेवायला जात असताना जर वाटेत तुम्हाला एखादा कुत्रा दिसला तर त्याच्यापुढे हे दही भात तुम्हाला ठेवायचं की एखादी गाय दिसली तर त्यांच्यापुढे आपल्याला हे दही भात ठेवायचं. नाहीतर आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन हे दही भात ठेवायचं जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे भात खातील. एकदा दही भात तुम्ही झाडाखाली ठेवला की तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही आहे. सरळ आपल्या घरी यायचं आणि स्वच्छ अंघोळ ही करायची आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. त्याचबरोबर हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे. प्रत्येक अमावास्येच्या दिवशी ज्या घरामध्ये दही भाताचा हा प्रभावी उपाय केला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा पितृदोष निर्माण होत नाही. त्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा नष्ट होऊन त्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.